नमस्कार, स्वामींच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयाध्याय बघणार आहोत। चला तर मग पाहूया। जर पहिले 2 अध्याय तुम्ही पाहिले नसतील तर ते जाऊन चॅनलवरती पहा। चला तर मग सुरू करूया। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्ये। गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगल वेळे सोडिले। मोह माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळवाले भक्त, तेथीची साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार। वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदी सम। सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरनी टोळासी, मागे परतने भाग पडे। टोळ आज्ञा पिले सेविका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतुनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्या, तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले। ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छेने, तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर पुण्यास्तव निश्चिती, आले 16 प्याच ग्रहाप्रती, स्वामींसी जाऊन ईश्वर मूर्ती, 16 करी आदर। चोळाप्याचे भाग्य उदेले, यतिराज ग्रासी आले, जैसे कामधेनू आपण बळे, दरिद्रियाच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परम भाग्ये तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराज दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराती, मौन धरती किती एक चरणी उभे राहून, सदा विलोकी ती गगन, एक गिरी गौरी बैसोनी, तपश्चर्या करिता ती, एच पंचाग्नी साधन, करीती एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सोडूनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशेती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलासी नाना साधन, भावाविन व्यर्थ। योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परिभक्ती स्थव पाही,
स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती। तेव्हा चोळाप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी। दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक। देवी राज्यपदाधिकारी मालोजी राजगादीवरी। दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती। परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणे उदेले। तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत। अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले। चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती। लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती। म्हणून या स्वामी राज येती बहुदान जाती फिरावया। लोका माझी पसरली मात रप्पासी कळला वृत्तांत। की आपुलिया नगरात येती विख्यात पातले। राहती चोळप्याच्या घरी दर्शना जाती नरनारी। असे ती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलले कायवानी। गावात येती येऊनी फार दिवस झाले। परी आम्ही श्रुत पाही आजवरी झाले नाही। आता जाओ निलवलाही भेटू तया येती वर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी। हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली मती गुंगली तयाची। सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण। प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित। दृढ घातली मिठी चरणी चरणी धुतली नेत्राश्रुनी। मग तया हस्तकी धरोनी आसवानावरी बैसविले। खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी। अभक्ती पळून गेली दूरी चरणी भक्ती जडली तय। सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली। षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपनाये। निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण। तयांच्या पादुका शिरी धरून विष्णूंचे नाव ब्रह्मानंदे। येती स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार कथा संमत। प्रेमळ भक्त परिसोत त्रत्युध्याय गोडा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।